अर्जुन, द्रौपदी, भीम हे सगळे भडकवत असतात सारखे. क्षत्रिय असून एवढा शांत, एवढा अपमान झाला तरी शांत, असं ते सगळं ते शेवटी सगळ्यांना तू सांगतो समजावं काय कारण आहे. मला तुमच्यापेक्षा जास्त चीड आहे, पण वचन दिले मी ते पूर्ण करणार आणि ठराविक वेळ येईल त्यावेळेला मी तुमच्यापेक्षा पुढे असेल असं ते समजावून सांगत असतो. आणि त्याच वेळानंतर थोड्या वेळाने व्यास ऋषी तिथे येतात. त्याच्या पुढचा भाग युधिष्ठिराचे भावना वेगाचे बोलणे ऐकल्यानंतर भीम आणि द्रौपदी एक शब्दही बोलू शकली नाही. दोघे शांत बसून होते. इतक्यात व्यास महर्षी तिथे आले. त्यांच्या आगमनामुळे भीम आणि द्रौपदी यांच्याबरोबरचे आपले बोलणे थांबणार यामुळे युधिष्ठिराला अगदी हलके वाटले. सर्वजण व्यासांच्या पाया पडले आणि त्यांच्या बोलण्याची वाट पाहू लागले. व्यास म्हणाले, तुमच्या सर्वांच्या मनात काय चाललं हे मी जाणतो. भीमा, वेळ अजून आलेली नाही असं तुमचा भाऊ म्हणतो तेव्हा तो सत्य बोलतोस. तू एखाद्या लहान मुलासारखा आहेस. काहीतरी करण्यासाठी तू उतावळी असतोस. पण माझ्या वत्सा, तुला आपल्या विरोधकांच्या शक्तीची कल्पना नाही. मोठमोठे वीर त्यांच्या बाजूचे आहेत. भूरिश्रवान त्याचा भाऊ शाल ते दुर्योधनाच्या बाजूचे आहेत. तुझे आजोबा भीष्म आणि प्रिय गुरु द्रोण यांनी दुर्योधनाला वचन दिले आहे की ते त्याच्या बाजूने लढतील आणि त्याच्यासाठी आपला प्राणही अर्पण करतील. अश्वत्थामा हा दुर्योधनाचा अतिशय चांगला मित्र आहे. तुला हे ठाऊकच आहे की राधेय हा दुर्योधनाचा दुसरा प्राण आहे. राधेय हा दुर्योधनाचा एकनिष्ठ मित्र आहे. ते सर्व लोक कौरवांच्या बाजूने उभे आहेत. वडील माणसांचं तुझ्यावर प्रेम असलं तरी ते लढणार आहेत दुर्योधनाच्या बाजूने, हे मला ठाऊक आहे. राधेय, द्रोण आणि भीष्म हे तिघेही भगवान भार्गवांचे शिष्य आहेत. त्यांना दिव्य अस्त्रांची माहिती आहे. तू शक्तिमान आहेस यात शंका नाही, पण तुमची बाजू धर्माची नसताना तुम्ही आता हल्ला केला तर तुम्ही सगळे त्यांच्याकडून मारले जाल. म्हणजे त्यांचा हेतू साध्य होईल. माझा सल्ला घ्या. अग्नीनं खांडवन जाळावं असं अर्जुनाला वाटत असल्यामुळे त्याला इंद्राशी लढा द्यावा लागला. ते तुम्ही सगळे जाणतात. इंद्राचा पराभव झाला. आपल्या पुत्राच्या पराक्रमाने प्रसन्न झालेला इंद्र म्हणाला, वेळ येईल तेव्हा माझ्याजवळची सर्व अस्त्र मी तुम्हाला देईन. भगवान शंकर आपले पाशुपात या अस्त्र तुम्हाला देईल. तेव्हा मी माझी सर्व अस्त्र तुम्हाला देईन. आता वेळ आली आहे युधिष्ठिरा. तू आता अर्जुनाला उत्तरेला पाठवायला हवंस. त्यानं तप करून शंकराला प्रसन्न केलं पाहिजे. शंकर त्याला आपलं पाशुपात अस्त्र देईल आणि इंद्र आपल्याजवळची सर्व अस्त्र त्याला देऊन टाकेल. इंद्र आपल्या घरी अर्जुनाला घेऊन जाईल. आपलं तप पूर्ण करून अर्जुन परतल्यानंतर काही वर्षांनी जे युद्ध होणार आहे त्यात तुमचा पराभव कोणीही करू शकणार नाही. युद्ध होणार आहे याची भीमा तू खात्री बाळग. मला हे ठाऊक आहे. आत्तापासूनच युद्धाची तयारी करायला अर्जुनाला सांग. व्यासांचे हे शब्द ऐकून भीमाचे डोळे चमकले. पुढे युद्ध होणारे नक्की असल्यामुळे वनवासाची ही वर्ष सुसह्य होतील असे त्याला वाटले. व्यास म्हणाले, द्वैतवनात तुम्ही बराच काळ राहिला. आता परत तांबेवनात जा. या द्वैतवनानं तुम्हाला जखडून ठेवलं आहे. काहीतरी बदल तुम्हाला हवा आहे. इतके बोलून व्यास निघून गेले. सरस्वती नदीच्या तीरावरील काम्यवनाकडे पांडव निघाले. तेथे काही दिवस सुखात राहिल्यानंतर युधिष्ठिराने अर्जुनाला व्यासांच्या सल्ल्याची आठवण करून दिली. युधिष्ठिर म्हणाला, अर्जुना, लवकरच होणाऱ्या युद्धासाठी आपण तयार व्हायला हवं. युद्ध होणार हे व्यासांप्रमाणे मलाही वाटतं. अर्जुना, तू माझी एकमेव आशा आहेस. हे युद्ध जिंकण्यासाठी मी तुझ्यावर अवलंबून आहे. महान भार्गवांचे शिष्य असलेला भीष्म, द्रोण, राधेय यांचा नाश तू केला पाहिजे. तू आता उत्तरेला जा आणि तुझ्या तपानं शंकराला प्रसन्न कर. युद्धाची तयारी करण्याच्या विचाराने अर्जुन आनंद. पांडवांच्या वनवासाचे ते 6वे वर्ष होते. उत्तरेच्या प्रवासाची अर्जुनाने तयारी केली. आपली पत्नी द्रौपदी आणि आपले भाऊ यांचा त्याने निरोप घेतला. एकमेकांपासून दूर जाण्याचा अगदी नाजूक क्षण होता, पण काही काळ हा विरह सोसावाच लागणार होता. अर्जुनाशिवाय राहणे त्यांना सोपे नव्हते. अर्जुन तीर्थयात्रेला गेला होता. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, पण तेव्हाही अर्जुनाला पाठवण्याची युधिष्ठिराची इच्छा नव्हती. अर्जुनाचा विरह सहन करणे युधिष्ठिराला कठीण गेले. द्रौपदी, आपले भाऊ गुरु धौम्य आणि काम्यवनातले इतर ऋषी यांचा निरोप घेऊन अर्जुन उत्तरेच्या दिशेने निघाला. काही काळाने त्याच्या प्रवासाचा वेग वाढला. गंधमादन पर्वतावर त्याने ओलांडला. राजसूय यज्ञाच्या विजययात्रेच्या वेळी त्याने तो पाहिला होता. तो पर्वत पुन्हा दिसेल
अशा आशा अर्जुन मनात बाळगून होता. त्याचे दर्शन झाले तेव्हा अर्जुनाला खूप आनंद झाला. एखादा जुना मित्रच आपले स्वागत करतो आहे असे अर्जुनाला वाटले. अर्जुनाने हिमवान पर्वत ओलांडला आणि इंद्रकील या पर्वत शिखरापर्यंत पोहोचला. तिथे राहून तपश्चर्या करण्याचे त्याने ठरवले. तिथे बसलेले एक ऋषी अर्जुनाला दिसले. त्या ऋषींनी त्याची विचारपूस केली आणि इतक्या भीतीदायक स्थळी तू कशासाठी आलास असे त्याला विचारले. ऋषी म्हणाले, सर्वसामान्य माणसं इथवर पोचत नाही. या जगाचा त्याग ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे. पण तू तर योद्धा दिसतोयस. तुझ्या अंगात चिलकत आहे आणि तुझ्याकडे धनुष्य आणि बाण आहे. ही जागा अशी आहे की जिथं माणसं दुसऱ्याला जिंकण्यासाठी नव्हे तर स्वतःला जिंकण्यासाठी येतात. इथं आम्ही शांतीचा शोध घेतो, युद्धाचा नव्हे. आपल्या जवळची शस्त्र टाकून दे आणि इथं शांततेचे विश्राम कर. आपल्या शस्त्रांचा त्याग करण्याचे अर्जुनाच्या मनात नव्हते. त्या ऋषींनी त्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन आपला हट्ट सोडिना. अखेर त्या ऋषींनी आपले खरे रूप प्रकट केले. तो ऋषीच्या वेशातील इंद्र होता. तुला काय हवे असे त्याने अर्जुनाला विचारले. अर्जुनाने त्याच्या पायावर डोके ठेवले. व्यासांनी दिलेल्या सल्ल्याविषयी त्याला सांगितले. तो म्हणाला, महाराज, तुमचं राज्य असलेल्या इंद्रलोकात जाण्याची माझी इच्छा नाही. तुमची भेट झालेल्या माणसाला जी सर्व सुखं मिळतात ती मला नको आहे. द्रौपदी आणि माझी भाऊ यांना रानात सोडून दिव्य अस्त्रावरील प्रभुत्वाच्या शोधात मी निघालो. लवकरच युद्ध होणार आहे. या एकाच गोष्टीचा विचार माझ्या मनात आहे. त्यासाठी आम्ही तयार व्हायला हवं. महाराज, योग्य वेळ आली की तुमच्याजवळची अस्त्र तुम्ही मला द्याल असं पूर्वी तुम्ही मला सांगितलं आहे. ती वेळ अजून आलेली नाही असं तुम्हाला वाटतं काय? पापी दुर्योधनावर आम्हाला सूड घ्यायचा आहे. कृपा करून आम्हाला मदत करा. इंद्राने आपल्या पुत्राचा हात आपल्या हातात घेतले आणि तो म्हणाला, माझ्या पुत्रा, दुःख करू नकोस. मी सर्व अस्त्र तुला देईन, पण त्याआधी भगवान शंकरांची भेट तुला घ्यायची आहे. तुला इथं तप केलं पाहिजे. त्यानं शंकर प्रसन्न होऊन तुला पाशुपत अस्त्र देतो. त्यानंतर मी तुला भेटेन. इतकं बोलून इंद्र अदृश्य झाला. तप करून शंकराला प्रसन्न करणे या एकाच गोष्टीची ओढ अर्जुनाला लागली. त्याचा जगाशी काहीही संबंध उरलेला नाही. अशा अवस्थेत तो किती काळ राहिला हे त्यालाच कळले नाही. तो इतका तपात इतका मग्न झाला की तहान भुकेची शुद्ध त्याला राहिली नाही. कोणती उत्कट इच्छा मनाशी बाळगून तोही तप करीत होता हे शंकराला ठाऊक होते. अर्जुनाच्या भक्तीचे फळ त्याला मिळण्याची वेळ आता आली आहे असं शंकराला वाटले. शंकराने किराताचे रूप धारण केले. धनुष्य आणि बाण हे त्याच्या हातात होते. त्याची पत्नी पार्वती त्याच्या सोबत होती. तिनेही किराताचाच पोशाख केला. ते इंद्रकील पर्वतावर आले. त्यांनी रानात प्रवेश केला तेव्हा रान अगदी शांत होते. इतक्यात रानटी वराहाचे रूप घेतलेला एक राक्षस तिथे आला. मूक असे त्याचे नाव होते. त्याने अर्जुनावर हल्ला केला. अर्जुन त्याला म्हणाला, तू माझा तपभंग करीत आहेस. मला यमलोकात पाठवण्याची तुझी इच्छा दिसते, पण मीच तुला तिथे पाठवतो. अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवला आणि त्या वरावर सोडण्याच्या तयारीत तो उभा राहिला. त्याच वेळी किरातरूपी शंकर प्रकट झाला आणि म्हणाला, थांब, हा वराह माझा आहे. तो ठार मारण्यासाठी मी इथे आलो आहे. त्याची शिकार करण्याचा तुला अधिकार नाही. थांब. किराताच्या बोलण्याकडे अर्जुनाने दुर्लक्ष केले. त्याने बाण सोडला. तो त्या वराहाच्या शरीरात घुसला. त्याच वेळी त्या किराताने सोडलेला बाण त्या वराहाच्या शरीरात घुसला. एकाच विजेचे 2 लोट पर्वत शिखरावर कोसळाले तसे ते 2 बाण त्या वराहाच्या शरीरात घुसले. वराहाचा प्राण गेला आणि तो जमिनीवर पडला. त्या क्षणी त्या वराहाने आपले राक्षसाचे मूळ रूप घेतले आणि त्या जखमी वराहाच्या शरीरातून तो बाहेर पडला. आपल्या पत्नीसोबत आलेल्या त्या किराताकडे अर्जुनाने वळून पाहिलं. त्या दोघांच्या उपस्थितीमुळे तो संपूर्ण पर्वत एका विलक्षण प्रकाशाने उजळून निघाला. अर्जुनाने त्या किराताला विचारले, तू कोण आहेस? पर्वताच्या उतारावर असलेल्या रानटी पशूंचं तुला भय वाटत नाही का? तू सोबत तुझ्या पत्नीलाही घेऊन आलायस. हे स्थळ स्त्रियांनाच काय पण पुरुषांनाही धोक्याचं आहे हे तुला ठाऊक नाही काय? तू किरातासारखा दिसतो आहेस, पण तरीही तुला शिकारीचे नियम तुला ठाऊक नाहीत असं दिसतंय. या वराहानं माझ्यावर हल्ला केला तेव्हा त्याला ठार करण्यासाठी म्हणून मी माझ्या धनुष्याला बाण सोडला. तू सोडलेला बाण हे वराहाच्या शरीरात घुसला. तुला हे करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. मृत पित्याची धनदौलत वारसा हक्काने त्याच्या 2 पुत्रात विभागली जावी तसं हे झालं आहे. शिकारच्या नियमांचं तू उल्लंघन केलं आहेस. मला तुझा राग आला आहे. मी तुला ठार मारणार आहे. अर्जुनाने धनुष्य घेतले आणि त्या किराताबरोबर लढायला तयार झाला. त्या किराताने अर्जुनाकडे पाहून मोहक स्मित केले.
हळुवार आवाजात तो त्याला म्हणाला, मी आधीच्या वरावर नेम धरला होता. तो आधीच माझा होता. तो हल्ला करण्यासाठी तुझ्या दिशेने धावला, पण तो मेला माझ्या बाणानं. तू उद्धट तरुण आहेस. तू अतिशय घमंडखोर आहेस. आपल्या शौर्याविषयी तुझे भलतेच गैरसमज आहेत. तू कितीही हुशारक्या मारल्यास तरी तू मला ठार करू शकत नाहीस. खरं तर मरणाचा धोका तुलाच आहे. हा वराह माझा आहे. तुझ्या वराहाच्या शरीरात मारलेला बाण माझा आहे. तुझ्यात पुरुषार्थ असेल, हिंमत असेल तर या वराच्या शरीरातून तुझा बाण काढून घे, असे म्हणून स्मित करीत शंकर उभा राहिला. त्या रानटी किरातावर अर्जुन संतापला होता. तपोभंग झाल्यामुळे तो चिडला होता. त्या किराताचे शब्द त्याला पोचले होते. त्या किराताचे आव्हान स्वीकारून त्याच्याशी द्वंद्व युद्ध करण्यास तो तयार झाला. विषारी सर्पाप्रमाणे असणारे बाण दोघेही एकमेकावर सोडू लागले. अर्जुन आणि त्या किराताला आपल्या बाणांनी वस्त्राप्रमाणे वेढून टाकले. पण हे सर्व वेढणारे बाण एखाद्या नाजूक रेशमी वस्त्राप्रमाणे तो किरात फेकून देत असे. तो जराही अस्वस्थ होत नाही. त्याच्या ओठातले स्मित अधिकाधिक मोहकपणे प्रकट होत होते. अर्जुन अगदी हतबल होऊन गेला. त्याच्या बाणांचा त्या किरातावर कसलाही परिणाम होत नव्हता. अर्जुन स्वतःशी हसला. हा किरात अतिशय देखणा आहे. हिमवान पर्वताच्या तरुण शिखराप्रमाणे तो दिसतोय. सर्वसामान्य किरातांपेक्षा हा वेगळा आहे. कदाचित स्वर्गलोकातला हा देव वेश बदलून इथे आला असेल. कुणी असला तर तो कणकर योद्धा दिसतोय. या माणसाबरोबर लढणं ही सुखाची गोष्ट आहे. नुसत्या बाणांऐवजी अर्जुनाने अस्त्र फेकायचे ठरवले. आतापर्यंत अर्जुनाने सोडलेले सगळे बाण कसलेही दुखापत न करता त्या किराताच्या शरीराला स्पर्श करून खाली पडत होते. गारांच्या पावसाचा वर्षाव व्हावा तसा हा शांतपणे उभा होता. इतक्यात अर्जुनाच्या लक्षात आले की त्याच्या बाणांचा भाताच रिकामा झाला. या गोष्टीच्या अर्जुनाला आश्चर्य वाटले. असे होता कामा नये. अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य हातात घेतले आणि त्याचा प्रहार किराताच्या कपाळावर केला. पण तरीही काही झालेलं नाही अशा आविर्भावात तो किरात उभाच होता. आता अर्जुन अगदी वेडापिसा झाला. त्याने आपली तलवार हातात घेतली आणि तो हसत उभ्या असलेल्या किरातावर चालून गेला. त्याने किराताच्या मस्तकावर वार केला. ती तलवारी अर्जुनाच्या इतर शस्त्रास्त्रांप्रमाणे निष्प्रभ ठरली. अर्जुनाने झाडाची फांदी घेऊन दगड घेऊन त्या किरातावर हल्ला केला. पण आपले वेळ लावणारे हास्य करीत तो किरात असाच उभा होता. अर्जुनाने आता त्याला मुष्टियुद्धाचे आव्हान दिले. लोखंडाप्रमाणे असलेल्या मुख्याने ते एकमेकांवर प्रहार करू लागले. पाहणाऱ्याला भीती वाटावी असे ते मुष्टियुद्ध होते. तो किरात अगदी निर्भय होता. तो फारच शक्तिमान आहे याची जाणीव अर्जुनाला झाली. अर्जुन आता थकव्यामुळे गळून गेल्याकरता अर्जुन त्या किरातावर अतिशय संतापला. एक सामान्य किरात आपल्यावर युद्धात मात करतो आहे या जाणीवेने अर्जुन अतिशय अस्वस्थ झाला. पण तरीही तो लढत राहिला. काही वेळ थकव्यामुळे अर्जुन बेशुद्ध झाला. पण शुद्धीवर येता क्षणी तो पुन्हा लढू लागला. पण आता लढणे जमेना. अनेक जखमातून वाहणाऱ्या रक्तामुळे त्याचे शरीर लाल झाले होते. अर्जुन अतिशय दुःखी झाला. त्याने आपल्या मनात भगवान शंकराची प्रार्थना केली. तिथेच उगवलेल्या रानटी फुलांची त्याने एक माळ केली. मातीचे शिवलिंग केले. ती माळ त्याने शिवलिंगाला घातली आणि डोळे मिटून त्याने शंकराची प्रार्थना केली. त्याने डोळे उघडले आणि पाहिले तर त्याला शिवलिंगावरची माळ दिसेना. ती फुलांची माळ त्या किराताच्या मस्तकावर होती. अर्जुनाने त्या किराताच्या पायावर डोके ठेवले आणि आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधराने त्याचे पाय धुतले. भगवान शंकराने मोहक हास्य करीत त्याच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझं शौर्य महान आहे. तुझं युद्ध कौशल्य विशेष आहे. तुझ्याशी तुलना होऊ शकेल असा दुसरा योद्धा या जगात नाही. तुझ्यासारखा दुसरा क्षत्रिय माझ्या पाण्यात नाही. तू अजिंक्य ठरशील. शौर्याच्या बाबतीत तू माझ्या बरोबरीचा आहे. मी तुला मागशील तो वर द्यायला तयार आहे. युद्धात तू तुझ्या सर्व शत्रूंचा पराभव करशील. अर्जुनाने शंकराच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांची क्षमा मागितली. शंकराने त्याला हाताला धरून उठवलं. अर्जुन शंकरांना म्हणाला, तुमचं पाशुपते अस्त्र तुम्ही मला द्यावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्या मूळ रूपात तुम्ही मला दर्शन द्यावं अशीही माझी प्रार्थना आहे. शंकर म्हणाले, माझं पाशुपत अस्त्र मी तुला नक्कीच देईन. हे अस्त्र तुला द्यावं अशी तुझी योग्यता आहे की नाही हे मला पाहायचं होतं. म्हणून मी किराताचं रूप घेऊन आलो. माझं समाधान झालं आहे. हे अस्त्र द्यायला तू समर्थच नव्हे तर योग्यही आहेस. वाईट माणसाच्या हातात हे अस्त्र जाणं धोक्याचं आहे. कारण त्यानं सगळ्या जगाचा नाश होऊ शकतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अत्यंत गरज असल्याशिवाय तू त्याचा वापर करणार नाही.
शंकर आणि पार्वती या दोघांनी अर्जुनाला आपल्या मूळ रूपात दर्शन दिले. मग त्यांनी पाशुपत अस्त्र त्याला दिले. ते अस्त्र सोडण्याचा आणि परत मागे घेण्याचा मंत्र त्यांनी अर्जुनाला शिकवला. अत्यंत आनंदाने आणि नम्रतेने अर्जुनाने त्याचा स्वीकार केला. स्वर्ग आणि पृथ्वी आनंदित झाली. भगवान शंकर अर्जुनाला म्हणाले, तुझा पिता इंद्र तुझी वाट पाहत आहे. स्वर्गात त्याचं तुझ्याशी काही काम आहे. भगवान शंकराच्या उपस्थितीने इंद्रकील पर्वत उजळला होता. तो प्रकाश अचानक मावळला. भगवान शंकर अदृश्य झाले. इथे आपण अस्त्राचा उल्लेख ऐकतो बऱ्याच वेळा. अमकं अस्त्र सोडलं, तमकं अस्त्र सोडलं. आत्ता जे आहेत आपल्याकडे शस्त्र आहे. अस्त्र त्याच्यावरती कंट्रोल असतो. अणुबॉम्ब बनवला आपण, पण त्याच्यातली ताकद नष्ट कशी करायची? तो फुटणार, तो वाटच लावणार. त्याचा ती ताकद नष्ट नाही करता येत. आणि म्हणून त्यावेळेला जी अस्त्र होती ती परत घेण्याची ताकद त्यांच्याकडे किंवा ते मंत्र होते, ती शक्ती होती. आत्ता ते आपल्याकडे नाही आहे. त्यावेळेला आपण खूप प्रगत होतो खरं. अर्जुनाचे मन अतिशय उल्हासित झाले होते. भगवान शंकरांनी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले होते. या आनंदातून त्याचे मन बाहेर पडत नव्हते. त्याच प्रभावकाली तो अचानक त्याला मोत्यासारखा शुभ्र पांढरा प्रकाश अवतीभोवती दिसू लागला. हजारो रत्नांनी उजळावत असा तो प्रकाश होता. त्याला एक विलक्षण दृश्य दिसले. स्वर्गातले सर्व देव इंद्रकील पर्वताच्या शिखराकडे येत होते. सागरांचा देव वरुण, संपत्तीचा देव कुबेर, मृत्यूचा देव यम, स्वर्गाचा देव इंद्र हे देव त्याला दिसले. हे सर्व देव त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. यम म्हणाला, शंकरानं तुला प्रत्यक्ष दर्शन दिलं आहे. आता तुझ्यासमोर मोठ्या आनंदाने आम्ही प्रकट होता. तू तुझ्या सर्व शत्रूंना युद्धात जिंकशील. तुझी कीर्ती सदैव टिकून राहील. मी मोठ्या आनंदानं तुला माझं अस्त्र देतो. कृष्ण तुम्हाला मदत करीत असल्यामुळे तुम्ही सर्व पृथ्वीचे राजे व्हा. वरुण म्हणाला, मी वरुण, मी पश्चिमेचा देव आहे. मी सागरांचा देव आहे. तुझ्या शौर्यावर प्रसन्न होऊन मी तुला भेटायला आलो आहे. अत्यंत शक्तिशाली असं माझं वरुणास्त्र मी तुला देतो. लवकरच होणाऱ्या युद्धात तुला त्याची फार मोठी मदत होईल. याचा उपयोग तू विवेकानं कर. यमाच्या अस्त्रा इतकंच हे अस्त्र शक्तिमान आहे. कुबेर म्हणाला, मी उत्तर दिशेचा देव आहे. माझं नाव कुबेर. पृथ्वीवर आणि स्वर्गात असलेल्या सर्व संपत्तीचा मी देव आहे. आपल्या सर्व शत्रूंचा नाश करून पृथ्वीवरील सर्व संपत्ती तू जिंकशील. मी माझं अस्त्र तुला देतो. त्याचा उपयोग करण्यासाठी तू अगदी योग्य आहेस. इंद्रानं आपल्या पुत्राला आलिंगन दिलं आणि तो म्हणाला, मी अतिशय आनंदित आहे. मला तुझा अभिमान वाटतो. आजवर कुठल्याही माणसाला ते जे जमलेलं नाही ते तू साध्य केलं आहेस. माझ्या राज्यात तुझ्यासाठी काम आहे. तिथे जाण्याची तू तयारी कर. मी तुला माझा रथ पाठवतो. माझी सर्व अस्त्र मी तुला देतो. इंद्रकील पर्वताच्या शिखरावर जमलेले सर्व देव पाहून अर्जुनाचे मन अतिशय नम्र झाले. अश्रूंनी गळा भरून आल्यामुळे अर्जुनाला एक शब्दही बोलता येईल. तो त्यांच्या पाया पडला आणि त्याने त्यांचा योग्य तो सन्मान केला. तो म्हणाला, मी एक मर्त्य माणूस आहे आणि तुम्ही देव आहात. पांडवांवर तुमचं अतिशय प्रेम असल्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा केली. या मानवी डोळ्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मला लाभलं आहे. तुमच्या या कृपेची परतफेड कशी करावी हे मला समजत नाही. अर्जुनाची नम्रता पाहून सर्व देव प्रसन्न झाले. त्याने अर्जुनाला आशीर्वाद दिला आणि त्या अंतर्धान झाले. हे सर्व घडून गेले तरी अर्जुन सारखा त्याचाच विचार करीत होता. तो अद्भुत दिवस त्याच्या मनातून जाईना. त्याचे मन इतके उत्तेजित झाले होते की आपण यातून बाहेर पडू शकू असे त्याला वाटेना. त्या आनंदाचा थकवा त्याला आला. इतक्यात त्याला इंद्राचा रथ दिसला. तो पर्वत शिखरावर उभा होता. इंद्राचा सारथी मातली स्मित करीत अर्जुनाकडे आला आणि म्हणाला, तू आता स्वर्गलोकात चल. तुझ्या पित्याला तुझी गरज आहे. तू ताबडतोब तिथेच. अर्जुन म्हणाला, होय, मी लवकर तयार होतो. राजसूय अश्वमेध यांच्यासारखे यज्ञ केल्यामुळे ज्याचं दर्शन होतं तो स्वर्गलोक या मानवी डोळ्याने पाहण्याची संधी मला मिळाली. ते माझं परमभाग्य होतं. या पृथ्वीवरचं आयुष्य संपल्यानंतर आपण या स्वर्गलोकात जावं असं इथल्या प्रत्येक क्षत्रियाला वाटत असतं. या स्वर्गलोकात प्रवेश मिळावा यासाठीच आम्ही धर्माच्या मार्गावरून चालतो. मी तुझ्याबरोबर स्वर्गलोकात होतो. गंगेच्या पाण्यात स्नान करून अर्जुन शुद्ध झाला. गंगेचा तिथे उगम होता. त्याने पर्वताच्या आत्म्याला साथ घातली आणि तो म्हणाला, हे महान मंदार पर्वत आहे. मी तुला प्रणाम करतो. पंचेंद्रियांच्या अतीत जे पोचले आहेत त्या ऋषींच्या तू घर आहेस. स्वर्गाची आकांक्षा धरणारे प्रथम तुझ्याकडे येतात. तपस्व्यांना तुझ्या कृपेमुळेच आपल्या आध्यात्मिक जगातली आकांक्षा पूर्ण करता येते. हे पर्वतांच्या राजेश्वरा, मी आता तुझा निरोप घेतो.
तुझ्या आश्रयाखाली माझे दिवस सुखाचे गेले. तुझ्या नद्या, तुझे उतार, तुझी दाट अरण्य ही माझ्या डोळ्यांना लाभलेली मेजवानी होती. तुझ्या झाडांवरची फळं मी पोटभर खाल्ली. तुझ्या फुलांचा सुगंध घेऊन येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकांनी मला शांतवलं. तुझ्या हृदयात उगम पावलेल्या निर्जरांनी मला मनशांती दिली. आईच्या मांडीवर शांत झोपणाऱ्या बालकाला मिळत अशी विश्रांती तुझ्या उतारांनी मिळाली. तुझ्या या उतारावर घालवलेले सुखाचे दिवस मी प्रेमानं आणि कृतज्ञतेने आठवले. आता मी तुला साष्टांग नमस्कार घालतो आणि तुझा निरोप घेतो. मला आशीर्वाद दे. झाडांच्या फांद्यांमधून निश्वास धराला. जणू काय पर्वताने त्याचे शब्द ऐकले. अश्रू भरल्या डोळ्यांनी अर्जुनाने इंद्रकील पर्वताचा निरोप घेतला. या पर्वतानेच त्याला शंकराचे दर्शन घडवले होते. आपल्या पित्याने पाठवलेल्या रथावर तो आरूढ झाला. अमरावती या इंद्राच्या नगरात ते पोहोचले. ज्यांच्याविषयी त्याने ऐकले होते ते स्वर्गीय वृक्ष त्याने पाहिले. सुंदर आणि रुंद रस्त्यावरून इंद्राच्या घरी पोहोचले. सारथी मातलीने हात पुढे करून अर्जुनाला रथातून खाली उतरवले. मातली अर्जुनाला इंद्राच्या दरबारात घेऊन गेली. इंद्र आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. त्याने अर्जुनाचा हात आपल्या हातात घेतले आणि त्याला आपल्याजवळ सिंहासनावर बसवले. सिंहासनावर एकाऐवजी 2 इंद्र बसले आहेत असेच आता दिसत होते. इंद्र अर्जुनाला मायेने स्पर्श करायचा. प्रेमाने त्याचे मस्तक ठोकायचा. इंद्र अर्जुनाकडे पुन्हा पुन्हा पाहून स्मित करायचा. ते दोघे सिंहासनावर बसलेले चंद्र सूर्य आहेत असेच वाटत होते. ते दोघेही अतिशय आनंदात होते. पिता आणि पुत्र आता एकत्र आले होते. दरबारात संगीत आणि नृत्य सुरू होते. आपल्या पिताच्या दरबारातल्या मेनका, रंभा, उर्वशी आणि तिलोत्तमा या अप्सरा अर्जुनाने पाहिल्या. त्या नृत्य करीत होत्या. उत्कट उत्सुकतेने अर्जुन हे सर्व पाहत होता. अप्सरांचे गाणे अर्जुनाने ऐकले. आपण प्रत्यक्ष इंद्राच्या दरबारात पाहू या जाणीवेने अर्जुन अगदी थरारून गेला होता. अर्जुन हे नृत्य पाहत असताना, संगीत ऐकत असताना इंद्राची आवडती अप्सरा उर्वशी सावळ्या सुंदर अर्जुनाकडे आकर्षित झाली. इंद्राचा पुत्र दुसरा मदन असावा तसाच दिसत होता. उर्वशीचे हृदय अर्जुनावर धरले. तो आपला प्रेमिक आहे असाच विचार तिच्या मनात उडू लागला. तो आपल्या शेजारी असून प्रेम भरल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहत स्मित करीत आहे असा तिला भास होऊ लागला. तो तिला झोप लागू देईना. तो आपल्याला हवाच असे तिच्या मनाने येतो. चंद्र आपल्या प्रकाशाने झळाळत होता. रात्र असूनही दिवस असावा असं वाटत होतं. प्रेमभावनेचा ताण उर्वशीला सहन होईना. अचानक ती आपल्या बिछाण्यावर उठली आणि अर्जुनाच्या राजवाड्याकडे निघाली. तिचे केसही बांधलेले नव्हते. चंद्राभोवती ढग खेळावे तसे ते तिच्या खांद्याभोवती खेळत होते. आपल्या हातावर मानेवर तिने फुलांच्या वेण्या बांधल्या होत्या. तिच्या सुंदर आकृतीत कुठेही दोष काढायला जागा नव्हती. मेघांच्या रंगांचे तलम वस्त्र नेसून तिने आपल्या मादक सौंदर्याने ऋषींनाही मोहात पाडले होते. अर्जुनाच्या राजवाड्याच्या दरवाजातून उर्वशी थेट अर्जुनाच्या शयन महालाकडे गेली. बिछाण्यात झोपलेल्या अर्जुनाला तिने आपण कोण आहोत हे सांगितले. अर्जुन लगबगीने उठला आणि त्याने तिच्या आदरपूर्वक स्वागत केले. वासना भरल्या डोळ्यांनी अर्जुनाकडे पाहत ती म्हणाली. ती उभी राहिली. अर्जुन अगदी गोंधळून गेला. अर्जुनाने आपली नजर भूमीकडे वळवली. उर्वशीच्या धुंद डोळ्यांना तो आपले डोळे भिडवू शकला नाही. तो तिच्या पाया पडला आणि म्हणाला, मी तुझं स्वागत करतो. तू प्रसन्न व्हावीस यासाठी मी काय करावं हे मला कळत नाही. तू अतिशय घाईत दिसते आहेस. तू इथे येण्याचं कारण काय हे मला सांगशील का? उर्वशीने तिच्याकडे पाहून स्मित केले आणि ती म्हणाली, आज इंद्राच्या दरबारात तू माझ्यावर डोळे खिळवून होतास तेव्हा मी तुला पाहिलं. यापूर्वी तुझ्यासारखा दुसरा कोणीही पाहिला नाही. मला तू हवा आहेस. तुझ्या विचारामुळे माझ्या डोळ्यातली झोप उडून गेली आहे. तू मला जवळ घे आणि माझ्या यातनांचा शेवट कर. तुझ्याविषयीच्या प्रेम भावनेने मी जळते आहे. हे ऐकून अर्जुन लाजला, पावरून गेला. तिनं केलेल्या प्रेमाच्या उघड अभिव्यक्तीमुळे त्याला धक्का बसला. त्याने आपले 2 हात आपल्या 2 कानावर ठेवले आणि तो म्हणाला, मला हे शब्द ऐकायचे नाही. माझ्या पित्याच्या दरबारात मी तुझ्याकडे पाहिलं ते तुझं म्हणणं बरोबर आहे. पण याचं कारण आमचे पूर्वज महान पुरुरवा यांची तू प्रेयसी होतीस हे आहे. ते तुझ्या प्रेमाने कसे घायाळ झाले होते. तू त्यांच्यावर कसं प्रेम केलंस ती त्यांच्या जीवनाची प्रेमकथा मी ऐकली आहे. त्यामुळे जिला मी पूर्वी पाहिलेलं नाही अशा माझ्या आईकडे पाहावं तसं मी तुझ्याकडे पाहिलं. मी कल्पना केली होती त्यापेक्षा तू सुंदर आहे. मी तुझ्याकडे इतक्या वेळाने इतक्या उत्कटतेने पाहिलं याचं कारण हे होतं. तू माझ्या या वागण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. माता म्हणून मी तुझ्याकडे पाहतो अशा तऱ्हेने तू बोलू नकोस. मातृप्रेमामुळेच मी तुला इतका आवडलो आहे. यापेक्षा मी वेगळ्या दृष्टीने तुझ्याकडे पाहावं
अशी अपेक्षा तू बाळगू नकोस. उर्वशीने पुन्हा स्मित करून अर्जुनाकडे पाहिला आणि ती म्हणाली, तुला कळलेलं नाही, अप्सरांना वय नसतं, आम्ही चिरतरुण असतो. सर्वसामान्य माणसं ज्या नियमांनी बांधलेले असतात ते नियम आमच्यासाठी नसतात. तुझ्या पित्याच्या दरबारातल्या आम्ही नर्तिका आहोत, आम्ही प्रत्येकाच्या असतो. तू मला जवळ केलंस तर त्यामुळे तू नैतिकतेचं उल्लंघन करतो आहेस असं तू मांडण्याचं कारण नाही. मी केवळ एक नर्तिका आहे. माझ्या प्रेमाचा तू स्वीकार केलास म्हणजे तुझ्या हातून पाप घडलं असं मुळीच नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला निराश करू नको. तुला धर्माचं बरंच ज्ञान आहे असं दिसतं. माझी इच्छा पूर्ण कर असं म्हणून जवळ असलेल्या स्त्रीचं समाधान करणं हा पुरुषाचा धर्म आहे. हे तुला ठाऊक नाही का? माझा स्वीकार तू केलाच पाहिजे. आलेल्या संकटामुळे अर्जुन अगदी पावरून गेला. ते त्याला मुळीच आवडलं नाही. त्याचा आत्मा या गोष्टीच्या विचारामुळे शर्मने संकोचला. तो म्हणाला, कृपा करून मी काय सांगतो ते आहे. तू सुंदर आहेस, मला हे सगळं कळतं आहे, पण तू मला मातेसारखी, माझ्या कुंती मातेसारखी आहेस. कुंती, माद्री आणि इंद्रदेवाची राणी शचीदेवी यांच्या इतकी तू मला पूज्य आहेस. तू आमच्या वंशाची माता आहेस. आम्ही पुरुदेवाच्या वंशातले आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. मी तुझ्या पाया पडतो, तू माझी माता आहेस. मला असली विनंती करून तू मला दुःखी करू नकोस. तुझ्याकडे वेगळ्या दृष्टीने मला पाहताच येणार नाही. मी तुझं समाधान करू शकत नाही, तू मला क्षमा कर. संतापाने आणि निराशेने उर्वशी वेडी पिशवी. असा अनुभव तिला पूर्वी कधीच आला नव्हता. तिला अर्जुनाची भयंकर चीड आहे. तिचे ओठ संतापाने थरथरू लागले. रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी तिने अर्जुनाकडे पाहिले आणि ती म्हणाली, तू पुरुष आहेस असं मला वाटलं होतं. माझी मनस्थिती समजण्याची मर्दुमकी तुझ्यात असेल अशी माझी कल्पना होती, पण माझी कल्पना खोटी होती. तू माझा अपमान केला आहेस. माझं प्रेम नको तर आता माझा शाप तू घे. आपल्या पौरुषाची तुला घमंड आहे. माझा तुला शाप आहे की तुझा पौरुष नष्ट होईल आणि तू हिजडा म्हणशील. नाच करून तू स्त्रियांची करमणूक करशील. उर्वशीचं शरीर संतापाने थरथरत होते. अश्रू आणि अग्नीच्या डोळ्यात एकाच वेळी होते. अर्जुनाजवळ उर्वशी निघून गेली. तिचा भयानक शाप घेऊन अर्जुन तिथे एकटाच उभा राहिला. आलेल्या संकटाने अर्जुन कुर्ता गणून गेला. त्याची ती रात्र अगदी वाईट गेली. सकाळ झाली तेव्हा आता आपला मित्र चित्रसेन याच्याकडे गेला. त्याने उर्वशीची सगळी हकीकत त्याला सांगितली. चित्रसेन इंद्राकडे गेला आणि त्याने उर्वशीने अर्जुनाला दिलेल्या शापाची माहिती इंद्राला दिली. इंद्राने अर्जुनाला बोलावून घेतले आणि त्याचे सांत्वन केले. तो त्याला म्हणाला, आजवर जे कुठल्याही ऋषीला जमलं नाही ते तू साध्य केलं आहेस. आजवर कोणीही, अगदी मी सुद्धा सौंदर्यवती उर्वशीचा मोह आवरू शकलो नाही. तिनं तुला दिलेल्या शापाची मुदत 1 वर्षाचीच करावी असं मी तिला सांगेन, पण 1 वर्षाचा शाप तुला भोगावाच लागेल. या शापाचा तुला पुढे उपयोग होईल. 13व्या वर्षी तू अज्ञातवाचा असशील तेव्हा उर्वशीचा हा शाप तुझ्या उपयोगी पडेल. अर्जुनाला या शापाचे मोठे समाधान वाटते. त्यामुळे त्याचा मोठा प्रश्न सुटणार होता. आपला पिता इंद्र आणि मित्र चित्रसेन यांच्या सहवासात अमरावतीतील त्याने काही काळ मोठ्या आनंदाने काढला. इंद्राने आपल्या जवळची दिव्य अस्त्रे त्याला दिली. चित्रसेन गंधर्वाकडे अर्जुन गाणे आणि नृत्य शिकला. सर्व ललित कलांवर त्याने प्रभुत्व मिळवले. सर्व वाद्य त्याला वाजवता येऊ लागली. त्याने त्यांच्यावर आपली हुकूमत मिळवली. एक दिवस लोमास ऋषी इंद्राकडे आले. इंद्राच्या सिंहासनावर त्याच्या शेजारी अर्जुनाला बसलेला त्यांनी पाहिला. ते स्वतःशी विचार करू लागले, हा पृथ्वीवरचा क्षत्रिय हा विशेष सन्मान मिळवण्यासाठी त्यानं कोणता यज्ञ केला असावा. त्यांचे विचार ओळखून इंद्र त्यांना म्हणाला, ऋषीवर, तुमच्या मनात कोणते विचार चालले आहे ते मला कळलं आहे. हा कोणी साधासुद्धा एक क्षत्रिय नाही, हा अर्जुन आहे. कुंतीपासून मला झालेला हा माझा पुत्र आहे. दिव्य अस्त्र शिकण्यासाठी तो माझ्याकडे आला आहे. मी तुम्हाला आठवण करून दिली तर तुम्ही त्याला ओळखा. नर आणि नारायण या थोर ऋषींना तुम्ही ओळखता. ते एक दिव्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याने या पृथ्वीवर जन्म घेतला. पृथ्वीनं भगवान विष्णूंकडे तक्रार केली. तिला सोसवत नाही इतक्या पापांचा भार वाढला आहे. भगवान विष्णू तिला म्हणाले की पापांच्या भारापासून तुला मुक्त करण्यासाठी मीच पृथ्वीवर जन्म घेतो. भगवान विष्णूने कृष्ण घराण्यात कृष्णाचा जन्म घेतला आणि नर म्हणजे माझा पुत्र अर्जुन. लवकर याच्या पृथ्वीवर मोठा रक्तपात होईल. त्यामुळे साचलेल्या विषापासून ती मुक्त होईल. इथं आलेल्या अर्जुनाला मी थांबवून घेतलं कारण त्यानं माझ्या शत्रूचा नाश करावा अशी माझी इच्छा आहे. निवात कवच हे ते शत्रू. माझा पुत्र हे करील आणि मग पृथ्वीवर परत जाईल. माझी एक इच्छा तुम्ही पुरवावी अशी माझी विनंती आहे. कृपा करून तुम्ही पृथ्वीवरील काम्यक वनात जा. तिथे युधिष्ठिर, त्याची पत्नी द्रौपदी, त्याचे 3 भाऊ राहत आहेत. त्यांना अर्जुनाचा विरह अतिशय तीव्रतेने जाणवत आहे.
तुम्ही युधिष्ठिराचं सांत्वन करा आणि त्याला सांगा की अर्जुनाला आता दिव्य असं अस्त्र प्राप्त झाली आहे. त्यानं चित्रसेन गंधर्वाचं शिष्यत्व पत्करून सर्व ललित कलांवर प्रभुत्व मिळवलं आहे. ललित कला आणि धनुर्विद्या यांच्या प्रभुत्व असलेला जगात दुसरा कुणीही नाही. स्वर्ग लोकातल्या युद्धात मला मदत करण्यासाठी तो आला. अर्जुनाच्या विरहामुळे त्यांना झालेलं दुःख तुम्ही विसरायला लावा. त्यांना तीर्थयात्रेला जायला सांगा. माझ्यासाठी एवढं करा, निश्चित करतो असं म्हणून लोमास ऋषी इंद्राने अर्जुनाला आशीर्वाद देऊन पृथ्वीवर येण्यासाठी निघाले. अनेक अडचणींना तोंड देत पांडव काळ कंठित होते. अर्जुन सर्व भावांचा लाडका होता. अर्जुनाची मोहक उपस्थिती आणि झळाळणारे स्मित यांची उणीव त्यांना सारखी वाचत. युधिष्ठिर अतिशय दुःखी होता. अर्जुनाच्या दुराव्याचे दुःख तर होतेच, पण त्याचबरोबर भीम आणि द्रौपदी यांच्या सतत दोषारोप करून बोलण्याचेही दुःख होते. भीम आणि द्रौपदी त्याला सतत सांगत की त्याने हा वनवास स्वीकारला की त्याची फार मोठी चूक. त्यांना संधी दिली असती तर त्यांनी कौरवांचा नाश केला असता. युधिष्ठिराची सहनशीलता आता संकट आली होती, पण तरीही तो द्रौपदीचे सांत्वन करीत होता आणि भीमाला संयम या सद्गुणाचे महत्त्व सांगत. युधिष्ठिराची परीक्षा पाहणारा तो काळ होता. अर्जुनही त्याच्यासोबत होता. भीम युधिष्ठिरावर दोषारोपांचा भडीमार करू लागलेला असताना अर्जुनाने युधिष्ठिराची बाजू घेतली असती. भीम युधिष्ठिराला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता की त्याने अर्जुनाला हिमालयात शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप करायला पाठवायला नको होतं. भीम त्याला म्हणाला, ही तू केलेली आणखी एक चूक. तुझ्या मूर्खपणामुळे आम्हाला वनवास भोगावा लागला. आम्ही क्षत्रियांसारखे वागावं हे तुला नको आहे. आम्ही संन्यासी होऊन राहावं असं तुला वाटतं. संन्यासी असणं हे तुला आवडतं आणि आम्ही तसंच व्हावं ही तुझी इच्छा आहे. असंही आयुष्य जगणं ब्राह्मणांना ठीक आहे, पण क्षत्रियांना नाही. क्षत्रियांचा जन्म लढण्यासाठी आहे आणि हे सगळं पुरेसं नाही म्हणून की काय तो अर्जुनाला तप करण्यासाठी पाठवलंस. असं पाठवलंस असं म्हणण्यापेक्षा त्याला हद्दपार केलंस असं म्हणणं हेच योग्य ठरतं. इहलोकाचा संन्यास घेतला नसेल तर क्षत्रियाला तप करताना मी कधीच पाहिलेलं नाही. अर्जुनानं दिव्य अस्त्र कशासाठी मिळवली याचा अर्थच असा की तुझा अर्जुनाच्या किंवा शक्तीवर विश्वास नाही. मूठभर पापी लोकांना ठार करण्यासाठी तपाची काही जरूर नाही. आम्ही हे प्रहरभरात केलं पण नाही. तुझ्या गोष्टीला संमती दिली असते. चीड यावी अशा सौम्य आणि संयमी पद्धतीने तुला सर्व गोष्टी करायच्या आहेत. अर्जुन निघून गेला. आता त्याला 1 वर्ष होत आलं. या रानातल्या आयुष्याचा आम्हाला कंटाळा आला आहे. कृपा करून अर्जुन तप करायला गेला आहे, तिथून त्याला बोलावून घेऊ. आम्ही हस्तिनापुरावर चाल करून जाऊ आणि त्या सर्वांना ठार करू. आमच्यासाठी तू हे केलं पाहिजे. आपल्या लाडक्या भावाच्या तोंडचे संतप्त उद्गार ऐकणे युधिष्ठिराला कठीण होते. आपल्या सर्व भावात भीम हा युधिष्ठिराचा सर्वात अधिक लाडका होता. त्यामुळे त्याच्या या कठोर बोलण्याने तो फारसा दुखावला गेला. तो भीमाशी सौम्य शब्दात बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी बृहदास्त्र ऋषी त्या आले. त्यांच्या आगमनामुळे युधिष्ठिराला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली. त्याने आपल्या दुःखाला त्यांच्याकडे वाट करून गेल्या 6 वर्षात घडलेल्या गोष्टी त्याने बृहदास्त्र ऋषींना सांगितल्या. तो त्यांना म्हणाला, महाराज, माझ्या इतका दुसरा कमनशेबी माणूस तुमच्या पाहण्यात आला आहे काय? बृहदाश्व ऋषींनी त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. काळोखाचे दिवस लवकरच संपतील असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले. त्याने त्याला निषद देशाचा राजा नल याची गोष्ट सांगितली. नल राजा सुद्धा युद्धाच्या खेळात आपले राज्य घालून बसला. नल राजाने हाल अपेक्षा कशा सोसल्या आणि आपले राज्य परत कसे मिळवले याची गोष्ट त्याने त्याला सांगितली. युद्धाचा खेळ खेळूनच नलराजाने आपले राज्य परत मिळवले. नल राजा दूध खेळण्यात शिकला. दूध खेळण्याच्या विशिष्ट कलेला अक्षरउदय असे नाव होते. बृहदाश्व ऋषी म्हणाले, अक्षरउदय कसं खेळावं हे मी तुला शिकवतो. युद्धाच्या डावात तुला कोणीही हरवू शकणार नाही. अक्षरउदय शिकण्याच्या कल्पनेने युधिष्ठिर प्रारंभ केला. तो ती शिकला. पांडवांच्या मनावरचा उदासीनतेचा अंधार नाहीसा झाला आणि बृहदाश्व ऋषींनी त्यांना निघून गेले. नारद मुनी युधिष्ठिराकडे आले आणि त्याला म्हणाले, तू आता तीर्थयात्रेला. युधिष्ठिराने त्याबाबतीत आपले गुरु गौण्य ऋषी यांचा सल्ला घेतला. त्यांनीही या कल्पनेला दुजोरा दिला. त्याने युधिष्ठिराला 4ही दिशांच्या तीर्थस्थळांची माहिती दिली आणि तुम्ही शक्य तितक्या लवकर निघा असे सांगितले. ते तीर्थयात्रेवर चर्चा घेत असताना तिथे लोमास ऋषी आले. काम्यक वनातील युधिष्ठिराच्या आश्रमात ते युधिष्ठिराला भेटले आणि त्यांनी त्याला इंद्राबरोबर झालेल्या बोलण्याची माहिती दिली. इंद्राचा निरोप त्याच्या शब्दात सांगितला. युधिष्ठिरा,
तुझा भाऊ अर्जुन सध्या माझ्याकडे आहे. तुझ्या परवानगीनं मी त्याला माझ्याकडे ठेवून येतो. त्याच्या मदतीची मला जरुरी आहे. त्याने माझं काम केलं की मी त्याला तुझ्याकडे परत पाठवतो. दोघाच ऋषींनी युधिष्ठिराला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, मीही तुमच्याकडे येईन आणि या तीर्थस्नानांना भेट देईन. मला त्यांची सर्व माहिती आहे. अर्जुनाची आणि त्याच्या कर्तृत्वाची माहिती कळल्यामुळे युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. काम्य मनात ते 3 रात्री राहिले आणि 4थ्या दिवशी भारतवर्षातील पवित्र तीर्थस्थानांना भेट देण्यासाठी ते निघाले. प्रथम ते नैमिष नावाच्या वनात गेले. गोमती नदी जिथून वाहते, त्यानंतर गंगेचे पिवळे सोनेरी पाणी यमुनेच्या मध्यरात्रीच्या निळ्या आकाशासारख्या पाण्याला जेथे मिळते त्या प्रयाग नावाच्या तीर्थस्थानाला गेले. इथे गंगा यमुनेच्या पाण्यात मिसळून सरस्वती नदी नाहीशी होते. या ठिकाणाला त्रिवेणी संगम असे नाव. ते दृश्य फारच सुंदर होते. त्यानंतर त्यांनी महानदीला भेट दिली. ही नदी अतिशय पवित्र मानली जाते. पांडवांची तिथे अगस्त्य ऋषींशी भेट झाली. पावसाळ्याचे 4 महिने त्यांनी तिथे घालवले. लोमास ऋषींनी पांडवांना अगस्त्य ऋषींच्या पूर्वीची माहिती करून दिली. पांडवांचे काही दिवस तिथे अतिशय आनंदात गेले. तिथून ते नंदा आणि परमनंदा या 2 नद्यांच्या तीरांकडे निघाले. त्यानंतर ते हेमकुट पर्वतावर पोहोचले. या तीर्थयात्रेतील प्रत्येक स्थळाला त्याचा इतिहास होता. या इतिहासाची सुंदर ओळख लोमास ऋषींनी पांडवांना करून दिली. लोमास ऋषी अतिशय कुशल निवेदक होते. हे दिवस त्या सर्वांचे अतिशय सुखात गेले. पांडवांनी आता आपल्या प्रवासाचा रोज पश्चिमेकडे वळवला. त्यांनी गोदावरी, दक्षिणेकडील नद्या, अगस्त्य तीर्थ आणि भारतीय महासागर ही सर्व स्थळे पाहिली. त्यानंतर भारतवर्षाच्या पश्चिम किनाऱ्यावरील नद्या त्यांनी पाहिल्या आणि शेवटी ते प्रवास होते आले. बलराम आणि कृष्ण यांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. पांडवांनी कृष्णीबरोबर बरेच दिवस घालवले. आपल्या प्रवासातल्या अनेक हकीकती त्यांनी कृष्णींना सांगितल्या. अर्जुन इंद्राच्या सहवासात आनंदात आहे हे कळून बलराम आणि कृष्ण यांना आनंद झाला. अर्जुनाशिवाय राहणे कृष्णाला फारच कठीण गेले. त्याला सारखे अर्जुनाची आठवण येत असे. सगळे कृष्णी पांडवांसोबत जमले आणि गेल्या काही वर्षात घडलेल्या दुर्दैवी घटनांची त्यांनी चर्चा केली. बलराम भावना वेगाने कृष्णाला म्हणाला, हे मला मुळीच आवडलेले नाही. गुरु घराण्याचा राजा असलेल्या युधिष्ठिराकडे पहा. केसांच्या जटा झालेल्या, झाडाच्या साली आणि आभराचा कातडे यांचे कपडे घातलेल्या अशा रूपात तो दिसतो आहे. जिच्या सौंदर्याची तुलना नाही अशी द्रौपदी वल्कलून दिसली आहे. हे तुला सहन होतं काय? याबद्दल तू काहीच करत नाहीस हे कसं? गुरु घराण्यातली सगळी वडील माणसं हजर असतानाही कसं काय होऊ शकतं? भीष्म आणि द्रोण हे कसं होऊ देतात? धृतराष्ट्रांच्या कुटुंबावर हा कायमचा कलंक आहे. या भावांना हद्दपार करून रानात राहायला पाठवणं ही भयंकर गोष्ट आहे. पांडवांना हद्दपार करून रानात पाठवणं आणि त्यांचं राज्य भोगणं ही गोष्ट दुर्योधन करील अशी माझी अपेक्षा नव्हती. कृष्णा, आपण कौरवावर चाल करून जाणं आणि त्यांना धडा शिकवणं हे अगदी योग्य होईल. नकुल आणि सहदेव या जुळ्या भावांची स्थिती पाहिली की माझं रक्त रागाने उकळलं. भीमाकडे पहा, केवढी त्याची शक्ती. भिकारी आणि यात्रेकरू यांच्यासारखे त्याचे कपडे दिसत आहेत. ही शर्मेची गोष्ट आहे. एकेकाळी राजाने वेढलेल्या युधिष्ठिराला मी पाहिलं. आता त्याच्या भोवती संन्यासी दिसतात. पांडवांची ही दैना बघून मला अतिशय दुःख होतं. या पृथ्वीच्या डोळ्यांसमोर हा अन्याय होत असताना ती दुर्गंध कशी होत? कृष्णा साधते की चला आपण कौरवांशी युद्ध करून पांडवांचं राज्य त्यांना परत मिळवून देऊ. सात्यकी म्हणाला, महाराज, वेळ अजून परिपक्व झालेली नाही. हद्दपारीची 13 वर्षे संपल्यानंतर युद्धाला सुरुवात करायची असं युधिष्ठिराने निश्चित ठरवलं आहे. पांडवांचं राज्य दुर्योधन सहजासहजी परत करेल अशी कल्पनाही करणं शक्य नाही. युद्ध हे होणारच. हे युद्ध भयंकर असेल. आपण सगळे लढू. कृष्ण आणि पांडव हे एकत्र आले असताना त्यांना तोंड देण्याची ताकद कोणामध्ये आहे? युधिष्ठिर युद्धाची परवानगी देईपर्यंत आपण थांबूया. कृष्ण म्हणाला, बंधू, सात्यकी म्हणतो ते बरोबर आहे. युधिष्ठिर सहनशीलता दाखवतो आहे की सामर्थ्य कमी पडतं म्हणून नाही. आपण जे वचन दिलं तर त्याला पाळायचं आहे म्हणून तो संयम दाखवतो आहे. जगातल्या सर्व संपत्तीपेक्षा सत्य मोठा आहे असं युधिष्ठिर मानतो. आपण त्याच्या इच्छेला मान दिला पाहिजे. आपल्याला जे हवं आहे ते युद्ध होण्याची वेळ फार दूर नाही. आपल्या भावना समजून घेणारी कोणीतरी हे कळून युधिष्ठिराला जरा अतिशय आनंद झाला. रानात राहायला आल्यापासून तो भीमाचे आणि द्रौपदीचे बोलणे ऐकत होता. तो अनेकदा त्यांच्याकडून दुखावला गेला असल्यामुळे कृष्णाचा पाठिंबा असलेल्या सात्यकीचं सहानुभूतीवर शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, बलराम,
बलराम महाराजांच्या क्रोधानं कौरवांचा नाश करायला सुरुवात केली. हा आगीचा वनवा पूर्ण पेटण्यासाठी सात्यकी आणि कृष्ण यांच्या स्पर्शांची जरुरी आहे. मला भविष्यकाळाची भीती वाटत नाही. कौरवांचा नाश झाल्यानंतर भीम आणि द्रौपदी यांना आनंद होईल हे मला ठाऊक आहे. तुम्हाला आमच्याविषयी प्रेम वाटतं याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रभासून पांडव पुढच्या प्रवासाला निघाले. ते उत्तरेच्या दिशेने गेले आणि सरस्वती नदीच्या तीरावर उतरले. त्या सर्वांना अर्जुनाला भेटण्याची उत्सुकता लागली. अर्जुन दूर गेल्यावर आता 5 वर्ष झाली. पर्वत चढणारे पांडव हे कालवाकालव करणारे दृश्य होते. युधिष्ठिराला कष्टांची सवय नव्हती. पर्वत चढून जाणे त्याला फारच कठीण झालं. त्याच्या मनात एकच विचार होता आणि तो म्हणजे अर्जुनाला भेटणे. अर्जुन अस्त्रविद्या शिकण्यासाठी गेला होता. कारण पांडवांना युद्ध जिंकायचे होते. दुसऱ्या कुठल्याही विषयावर ते बोलत नव्हते. नर आणि नारायण यांनी केलेल्या तपाबद्दल जो प्रसिद्ध होता त्या बद्री नावाच्या आश्रमापाशी. युधिष्ठिर म्हणाला, आता मला पाऊल पुढे टाकता येईल असं वाटतं. ज्वर चढावं तसं माझं शरीर पेटून उठलं. मला धाप लागली आहे. विशुद्धपणे असं मला वाटतं आहे. तो हे बोलत असताना काळ बसला. पावसाच्या काळ्या ढगाने आकाश भरून गेले. 4 दिशांनी सोसाट्याचा वारा वाहू लागला. हे एक विलक्षण दृश्य होते. जमीन, पर्वत आणि आकाश धुळीने वेढले गेले. ते एकमेकांशी बोलू शकले नाही. वाऱ्याचा आवाज कान बधीर करून टाकणारा होता. छोट्या डोंगरा एवढे धुंदे असलेले दृश्य कोसळून पडले असे त्याला वाटले. आकाश पर्वतावर उतरून येत आहे. कोसळून पडलेल्या वृक्षांनी सगळ्या वाटा अडवल्या होत्या. द्रौपदीला उचलून घेऊन चालणे आणि त्याच वेळी वाटेत पडलेले वृक्ष बाजूला करणे या गोष्टी आपल्या शक्तीमुळे जिंकले. पण भीमाला सुद्धा निसर्गापुढे आपला पराभव मान्य करावा लागला. पंचमहाभूतांची शक्ती इतकी प्रचंड होती की तिच्याबरोबर लढणे शक्य नव्हते. भीम थकून खाली बसला आणि त्याचे भाऊ आणि द्रौपदी खाली बसले. वाऱ्याचा वेग कमी झाला. असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. पाण्याचे थेंब बाणांवरील तीक्ष्ण होते. वादळ पर्वतांना संतापाने झोडून काढत होते. निसर्गाचा क्रोध आणि त्याच्यावर माणसांची असह्यता पाहून युधिष्ठिर स्तंभित होऊन खाली बसला होता. तो बोलू शकत नव्हता, फक्त बघू शकत होता. पर्वतावरचे पाषाण निटून पडत होते. आपण जर आपल्या क्रोधाला व्यक्त होऊ दिले तर त्याला बरेचसे या निसर्गासारखेच रूप प्राप्त होईल असा विचार युधिष्ठिराच्या मनात आला. वृक्षांना मुळासकट उपटून फेकून देत नद्या वाहत होत्या. वृक्ष अचानक एका मागून एक कोसळून पडत होते. भव्यतेच्या बाबतीत या दृश्यांची बरोबरी होऊ शकली नाही. शेवटी पाऊस एकदाचा थांबला. आकाश स्वच्छ झाले. आतापर्यंत काळ्या ढगांचा मागे दडलेला सूर्य आता आपले सर्व वैभव घेऊन प्रकट झाला. प्रकाशाच्या आणि जीवनाच्या देवाकडे पाहून पृथ्वीने स्मित केले. सगळे काही पुन्हा ठीक आहे असेच जणू ते स्मित सांगत होते. थकलेल्या यात्रेकरूंनी या दृश्याने नवा हुरूप दिला. पांडवांनी पुन्हा पर्वत चढायला सुरुवात केली. थोडा वेळ ते चालून गेले आणि नाजूक द्रौपदी राणीला थकवा सोसून प्रवासाच्या ताणामुळे ती विश्रू झाली. नकुल तिच्याकडे धावत गेला. त्याने तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. युधिष्ठिर आणि इतर पांडव तिच्याकडे धावून गेले. युधिष्ठिराने तिच्या डोक्यात थोपटले आणि तिला सिंदूर आणण्याचा प्रयत्न केला. त्याला तिची दया आली. तिच्या दुःखाला आपणच कारण आहोत या जाणीवेमुळे त्याला स्वतःची चीड आली. त्याने पाणी अडवले आणि तिच्या चेहऱ्यावर शिंपडले. नकुल, सहदेव यांनी तिची पावले हळवा हाताने चोळली. द्रौपदी आता शुद्धीवर येऊ लागली. चालल्यामुळे तिच्या पावलांना गात्रे पडून फोड आले होते. युधिष्ठिर म्हणाला, द्रौपदी, तुझ्या या अपराधी पतीला क्षमा कर. तुझ्या पितानं जेव्हा आम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात तेव्हा मी त्यांना म्हणालो की आम्ही पांडव आहोत. तुझी कन्या कमळांचं एक तळ सोडून दुसऱ्या तळ्यात प्रवेश करते आहे. माझ्या या बोलण्याची आता आठवण झाली की मला कापरं वाटतं. माहेर सोडून तू निघालीस तेव्हा तुझा पिता म्हणाला होता, पांडवांसारखे पती तुला लाभलेले आहेत, तू अतिशय सुखी होशील. द्रौपदी आणि आम्ही तुला काय सुख दिलं ते पाहतो. पांडवांशी विवाह झाल्यापासून तू दुःखाशिवाय तुझ्या वाट्याला काहीच आले नाही. कुणीही देणार नाही असे शाप मी स्वतःला देतो आहे. चुकीनं वागलेल्या तुझ्या पतीला क्षमा कर आणि त्याच्याकडे दयेच्या क्षमेच्या दृष्टीने पहा. द्रौपदीने राजा युधिष्ठिराचे सांत्वन केले आणि ती म्हणाली, नशिबानं दुःख द्यायचं असं ठरवल्यानंतर त्याच्यापुढे कुणाचंच काही चालत. युधिष्ठिर भीमाला म्हणाला, द्रौपदी एक पाऊली पुढे टाकू शकणार नाही. तुला किंवा नकुल सहदेवाला तिला उचलून न्यावं लागेल किंवा तुम्ही घटोत्कचाला मदतीसाठी बोला. तो शक्तिमान आहे आणि त्याच्या आपल्यावर भक्ती आहे. त्याला निरोप पाठवला तर तो ताबडतोब हजर होईल. तसं करणं हाच उत्तम मार्ग आहे. तू सुद्धा थकला आहेस. द्रौपदीला उचलून घेऊन पुढची वाट आता तू चालू शकणार नाही.
भीमाने आपला पुत्र घटोत्कच त्याच्या मनात स्मरण केले. विचार मनात येतो त्याहूनही कमी वेळात घटोत्कच त्याच्यासमोर हजर झाला. भीमाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. आपल्या पुतण्याला पाहून युधिष्ठिराला आनंद झाला. त्याच्या जन्मापासून तो युधिष्ठिराला प्रिय होता. भीम घटोत्कचाला म्हणाला, माझ्या पुत्रा, तुझी माता द्रौपदीच्याकडे पहा. ती चालू शकत नाही. या पर्वतावरून तू तिला उचलून नेलं पाहिजे. हळू चाल, म्हणजे तिला त्रास होणार नाही. घटोत्कचाने द्रौपदीला उचलून घेतली आणि तो चालू लागला. घटोत्कचा बरोबर त्याचे दांडगे मित्र होते. त्यांनी इतरांना उचलून घेतले. धौम्य आणि लोमास ऋषी फक्त स्वतः चालत होते. सर्वांनी आता वेगाने प्रवास सुरू केला. काही वेळातच त्यांना कैलास पर्वताचे शिखर दिसू लागले. घटोत्कचाने त्यांना तिथे काही काळ थांबवले. चिरंतन सूर्यप्रकाशाची ती भूमी. पर्वताच्या शिखरावर सूर्यकिरण सतत खेळत. तिथे राहणाऱ्या ऋषींनी त्या सर्वांचे स्वागत केले. तिथल्या बद्री आश्रमात त्यांचे काही दिवस फार सुखात येते. बिंदुसारसा गंगेचा उगम त्यांना तिथून दिसत होता. महिनात पर्वतही त्यांना दिसत होता. तिथे ते अतिशय सुखात होते. इतके दिवस जी लाभली नव्हती ती मनशांती युधिष्ठिराला इथे लाभली. बद्री आश्रमाच्या अवतीभोवती निसर्गाने आपले सौंदर्य उधळून दिले होते. तिथे फुललेल्या फुलासारखी फुले इतरत्र कुठेही दिसत नव्हती. शब्दांनी व्यक्त होऊ शकणार नाही असे तिथे सौंदर्य होते. एक दिवस समोर पसरलेले सौंदर्य पाहून द्रौपदी बसली होती. इतक्यात अचानक वाऱ्याबरोबर वाहत तिच्यासमोर एक फूल येऊन पडले. अतिशय सुंदर अशा त्या फुलाला वेड लावील असा सुगंध होता. तिने ते फूल आपल्या हातात घेतले आणि कितीतरी वेळ ती त्याच्याकडे पाहत बसली. त्याच वेळी भीम तिथे आला. द्रौपदीने त्याला आपल्याजवळ बोलावले आणि ते म्हणाले, भीमा, त्या फुलाकडे पाहत होते. त्याचा वास घे, अद्भुत सुगंध आहे. मला हे फूल अतिशय आवडले आहे. तू मला अशा आणखी काही फुलं आणून देशील काय? द्रौपदीला खुश करण्याची संधी मिळाली याचा भीमाला आनंद झाला. तो तात्काळ त्या फुलाच्या शोधात निघाला. सुगंधाचा मागोवा घेत तो शोध घेत जाऊ लागला. शिकारी कुत्रा जसा आपल्या शिकारीचा माग घेत जातो तसा तो सुगंधाचा माग घेत फुलाचा शोध घेत गेला. तो सुगंध त्याला चिडवीत आव्हान देत होता. तो शोध घेत किती दूर गेला आहे याची खुद्द त्यालाच कल्पना नव्हती. त्याच्या मनात हजारो विचार येत राहिले. त्याचे पाय यंत्रासारखे पुढे जात होते. आपण बरेच अंतर चालून गेलो आहोत याच्या अचानक त्याला जाणीव झाली. त्याने आपला शंख फुंकला आणि तो पुढे जाऊ लागला. त्याच्या शंखाच्या आवाजाने आपापल्या वेळेत झोपलेले सगळे सिंह जागे झाले. भीम आणखी पुढे गेला. महान हनुमान त्या रानात राहत होता. तो झोपलेला होता. भीमाच्या शंखाच्या आवाजाने आपल्या गाढ झोपेतून तो जागा झाला. त्याने आपली शक्ती उगारली आणि तो जमिनीवर आला. तो आवाज पर्वतातल्या सर्व गुहामध्ये घुमला. तो आवाज भीमाने ऐकला. तो आवाज आपल्याला आव्हान देतोय असे त्याला वाटले. त्या आवाजाच्या दिशेने शोध घेत भीम जाऊ लागला. एका मोठ्या दगडावर बसलेला एक भला मोठा वानर त्याला दिसला. त्या वानराला पाहून भीम थक्क झाला. असा वानर त्याने पूर्वी कधीच पाहिला नव्हता. भीमाची वाट अडवून तो वानर अगदी शांतपणे बसला. भीम त्याच्याजवळ गेला. भीमाच्या पावलांचा आवाज ऐकून त्याने आपले डोळे अर्धे उघडले. तो भीमाला म्हणाला, तरुण माणसा, तू इतका आवाज कशासाठी करतोय? तुझ्या शंखाच्या आवाजानं मला झोपेतून उठवलं. या भागात राहणारी सगळी माणसं प्राण्यांकडे दयेच्या भावनेने पाहतात. तू या भागात नवा दिसतोयस. इथं राहणाऱ्या प्राण्यांची तुला कदर नाही. तू कुठून आलास? तू कोण आहेस? त्याच्या पुढचं अरण्य बिकट आहे. मी या दयाबुद्धीने तुला सांगतोय. माझं तू ऐकशील अशी मला खात्री आहे. ही काही फळं इथे आहेत ती तू खा. इथं काही वेळ विसावा घे आणि तू आलास तिथे परत जा. याच्या पुढे तू जाऊ शकत नाहीस. मी तुला सत्य तेच सांगतोय. माणसासारखे बोलणाऱ्या त्या विचित्र वानराकडे पाहून भीम त्याला म्हणाला, तू कोण आहेस हे मला कळेल काय? तू सामान्य वानर नाहीस. वानराचं रूप घेतलेला तू कोणीतरी देव दिसतो. आता माझ्याविषयी म्हणशील तर मी वायुपुत्र आहे. कोणतीही माझी माता. माझं नाव आहे भीमसेन, पण मला सगळे भीम असंच म्हणतात. वनवासात असलेल्या पांडवांपैकी मी एक आहे. त्याने त्याला पांडवांच्या लवकरच तो जो तिथे येणार होता त्या अर्जुनाची माहिती सांगितली. त्या वानराने भीमाकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, मी तुझी वाट अडवून बसला. मला जागेवरून हलता येत नाही. माझा सल्ला तू स्वीकार आणि माझ्या आल्या वाटेने परत जा. आता आपला संताप विसरणार असे भीमाला वाटू लागले. भीम अतिशय अस्वस्थ झाला. तो त्या वानराला म्हणाला, मला तुझा सल्ला नको आहे. मला पुढे जायचं आहे आणि मी घाईत आहे. तू माझ्या वाटेतून बाजूला हो. तू बाजूला झाला नाहीस तर पस्तावशील. तो वानर भीमाला म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं आहे
म्हातारपणामुळे मला जागचं हलवत नाही. माझ्या सल्ल्याप्रमाणे परत न जाता तू पुढे जाण्याचं ठरवलंस तर तुला माझ्या देहावरून पुढे जावं लागेल. या सगळ्या प्रकाराने भीम अगदी वैतागला. कपाळाला आठ्या घालून तिच्या वानराला म्हणाला, तू माझ्याहून वडील आहेस, तू माझी वाट अडवून बसला आहेस. मी तुझ्या शरीरावरून पुढे जाणे योग्य नाही. ते वडील माणसाचे अनादराचं वागणं होईल. पण तू अगदी हटूनच बसला आहेस तर मला तसं करणं भाग पडेल. महान हनुमानानं समुद्र ओलांडताना जसं केलं तसं मला करावं लागेल. तो वानर म्हणाला, ज्या हनुमानाविषयी तू बोलतोयस तो कोण आहे? तुला त्याच्याविषयी आदर दिसतोय, त्याचं नाव तू ज्या पद्धतीने उच्चारतोयस त्यावरूनच हे कळत आहे तू त्याच्याविषयी बोलतोस तेव्हा तुझा आवाज भावपूर्ण आणि कोमल होतो. मला सांग, हा हनुमान आहे तरी कोण? त्या वानराने भीमाकडे वळून पाहिलं. त्याच्या थट्टेखोर नजरेमुळे भीम संतापला. भीम म्हणाला, तू वानर आहेस आणि तुला हनुमान कोणी माहीत नाही? वानराकडे तुच्छतेने हसून भीम म्हणाला, हनुमान हा सर्व वानरात श्रेष्ठ आहे. तो माझा थोरला भाऊ आहे. तो फार मोठा विद्वान आहे. त्याच्या थोर कार्याबद्दल आणि त्याने केलेल्या रामाच्या सेवेबद्दल तो विख्यात आहे. रामाची पत्नी सीता जेव्हा हरवली तेव्हा माझा भाऊ समुद्र ओलांडून गेला आणि त्याने रामाचा सांत्वन करणारा निरोप सीतेला पोहोचवला. त्याच्या सामर्थ्यापुढे कुणीही टिकाव करू शकले नाही. पण जर गरजच पडली तर तुझ्याबरोबर लढण्याची शक्ती माझ्यात आहे. या रानाच्या अगदी हृदयात जाऊन मला पोचायचं आहे. कृपा करून माझी वाट सोड. पण तू जर माझं ऐकलं नाहीस तर मला माझी शक्ती दाखवावी लागेल. माझी तशी इच्छा नसली तरी मला तुला ठार करावं लागेल. भीमाची उतावीळ पाहून हनुमानने स्वतःशी स्मित केलं. तो भीमाला म्हणाला, कृपा करून माझ्यावर रागवू नकोस. माझ्या वयाकडे दयेने पहा. तुझ्या वाटेत माझी शक्ती आलेली आहे. ती तू बाजूला कर म्हणजे तुझी वाट मोकळी होईल. मग तू पुढे जाऊ शकतोस. भीमाने त्याच्याकडे मेहरबानीने स्मित करीत पाहिले आणि आपल्या डाव्या हाताने तो त्या वानराची शक्ती उचलू लागला. त्याला ते उचलून बाजूला करता येईल. भीमाला आश्चर्य वाटलं. त्याने आपल्या दोन्ही हाताने शक्ती हलवायचा प्रयत्न केला. शक्ती हलेच ना. या अनपेक्षित अपयशामुळे भीमाच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याने पुन्हा पुन्हा शक्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण शक्ती जिथे होते तिथेच राहिली. मंद स्मित करीत वानर शांतपणे हा सगळा प्रकार पाहत. भीमाला आपला पराभव मान्य करणे भाग पडले. त्याने शर्मेने मान खाली घातली. भीम त्या वानराजवळ गेला. त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, मी तुला कठोर शब्द बोललो याबद्दल मला क्षमा कर. माझ्या उद्धटपणानं सौजन्याचा मर्यादा ओलांडल्या. तो वयानं माझ्यापेक्षा वडील आहेस. जो तुला मुलासारखा आहे त्याच्या अपराधांकडे तो दुर्लक्ष करतो. मी उद्धटपणाने वागलो याचं मला वाईट वाटतं. कृपा करून मला क्षमा कर. भीमाचे डोळे अश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, तू कोण आहेस हे मला सांग. तू वानरांचा राजा आहेस. तू कोण आहेस हे मला जाणून घ्यायचं. वानराने भीमाकडे पाहून स्मित केला आणि तो म्हणाला, मी कोण आहे हे तुला सांगण्यासाठी मी उत्सुक आहे. मी वायूचा पुत्र. माझं नाव हनुमान. हे शब्द हनुमानच्या तोंडून बाहेर पडता क्षणी भीम आणि हनुमान या दोघांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिलं. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या बंधू असे पुन्हा पुन्हा भीम म्हणे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एकमेकांशी ते बराच काळ बोलत होते. आपण आपल्या भावाला भेटलो या भावनेने भीम होऊन गेला. त्याच्या वाट्याला आलेले ते दुर्मिळ सौभाग्य होते. तुझ्या शक्तीचं कौतुक म्हणून आणि आजच्या आपल्या भेटीचं स्मरण म्हणून मला तुला एक वर द्यायचा आहे. भीमाने त्याच्याकडे वर मागितला नाही. तो म्हणाला, तू आमच्या बाजूने उभा आहेस याचा अर्थ कौरव मारले जातील असा आहे हे मला कळतं. हनुमान म्हणाला, युद्ध सुरू झालं की मी अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजाच्या काठीशेजारी बसेल. माझ्या भूपकारानं उत्साह देणाऱ्या घोषणा करीत मी आपल्या सैन्यात नवजीवन होते आणि शत्रू सेनेला धडकी भरली. मी सतत तुमच्याबरोबर राहील. पण आता तू तुझ्या वाटेने जाऊ शकतोस. वाट बिकट आणि धोक्याचे तो अतिशय सावध राहायला हवंस. दोघाही भावाने एकमेकाला आलिंगन दिलं आणि निरोप दिला. बंधू हनुमानाच्या भेटीने हृदय भरून गेलेला भीम उत्तरेच्या दिशेने निघाला. अजूनही सुगंधाचा मागोवा घेत तो चालला. द्रौपदीला जी फुले आली होती त्या हजारो फुलांनी नदीचा काठ भरून गेला. वेळ लावणार त्या फुलांचा सुगंध हवेत भरून गेला. ती कुबेराची फुलबाग होती. राक्षस त्या बागेचे रक्षण केले. भीमाने फुलांच्या बागेत प्रवेश केला. एक परका माणूस बागेत प्रवेश करीत असल्याचे राक्षसांनी पाहिले. ते भीमाजवळ आले आणि म्हणाले, या बागेत प्रवेश करण्याचं धैर्य दाखवणारा तू कोण आहेस?
ही बाग कुबेराची आहे आणि या बागेत प्रवेश करण्याची परवानगी कुणालाही नाही. अस्वस्थ होऊन भीम म्हणाला, मी पांडवांपैकी एक आहे. माझं नाव भीम. माझी पत्नी द्रौपदीला एक फूल मिळालं. तिला ती इतकं आवडलं की ती म्हणाली, मला असली आणखी फुलं हवी. तेव्हा ही काही फुलं तोडून नेण्यासाठी मी हवं. राक्षस त्याला म्हणाले, फुलं तोडून येईना. ते म्हणाले, ही सगळी फुलं राजा कुबेराची आहेत. त्यांना स्पर्श करण्याची कुणालाही परवानगी नाही. तुला ही फुलं जर हवी असतील तर तू आमच्या राजाजवळ जा आणि त्याची परवानगी घे. भीम म्हणाला, नाही, मी कशाला तुमच्या राजाची परवानगी घेऊ? मी कशासाठी भीक मागू? मी क्षत्रिय आहे. मी मेहरबानीसाठी कुणाचीही याचना करीत नाही. ही फुलं नदीच्या काठावर उगवली आहे. नदी कुणाच्याही मालकीची नाही आणि तिच्या काठावर उगवलेली फुलंही कुणाच्या मालकीची नाही. माझ्या द्रौपदीसाठी ही सुगंधी फुलं मी घेऊन जाणार. कोणीही मला रोखू शकत नाही. असे म्हणून भीम त्या फुलांच्या दिशेने निघाला. राखणदार राक्षसांनी त्याच्यावर हल्ला केला. आपल्या हाताने आणि गदेने भीमाने बहुतेक राक्षसांना ठार केले. त्याने तोडता येतील तेवढी फुलं तोडून घेतली. एखाद्या रानकी हत्तीसारखा एक माणूस फुलांच्या बागेत शिरल्याचे कुबेराला कळले. कुबेर हसला आणि म्हणाला, भीमच असला पाहिजे. त्याला हवी तितकी सुगंधी फुलं तोडू दे. त्याच्याशी लढू नका. तो माझा मित्र आहे. कुबेराच्या सेवकाने भीमाला आणि बोलले. कुबेराने दाखवलेल्या स्नेहामुळे भीम प्रसन्न झाला. इतक्या वेळ झाला तर भीम आलेला नसल्यामुळे युधिष्ठिर आणि द्रौपदी काळजी पडली. भीम ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने त्याचा शोध घेत घटोत्कचाला सोबत घेऊन युधिष्ठिर निघाला. लवकरच ते कुबेराच्या फुलबागेजवळ आले. तिथे त्यांना भीमाने ठार केलेल्या राक्षसांची प्रेते दिसली. नदीच्या काठावर हातात फुले घेऊन असलेला भीम त्यांना दिसला. युधिष्ठिर लगबगीने त्याच्याजवळ गेला आणि त्याला दृढ आलिंगन दिले. कुबेर तिथे आला आणि त्याने त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. आपल्याबरोबर काही दिवस राहा अशी विनंती कुबेराने त्यांना केली आणि त्याने ती मान्य केली. युधिष्ठिराला आता दक्षिण दिशेने आणखी पुढे जायचे होते. त्याची चर्चा त्याने भीमाशी केली. इतक्यात आकाशवाणी झाली. आता आव्हान त्याच्यापुढे तुम्ही आता आहात त्याच्यापुढे तुम्ही जाता कामा नाही. तुम्ही बद्रीला परत जा. अर्जुन तुम्हाला पृथ्वीवर लवकरच भेटेल. आकाशवाणीने केलेल्या आज्ञेनुसार ते बद्रीकडे जाण्यासाठी निघाले. तिथे त्यांचे दिवस सुखात गेले. पण अर्जुन केव्हा एकदा भेटतो अशी उत्तावी त्याला लागू झाली. जसजसे दिवस उलटत होते येतात तशी अर्जुनाला भेटण्याची त्यांची उतावळ वाढत होती. अर्जुनाला भेटल्याचे एक दिवसही आपण जागू शकणार नाही असे त्यांना वाटत होते. ते जिथे राहत होते त्या आश्रमभोवतीचा निसर्ग चित्रासारखा होता. आतापर्यंत सारखे रानात चालत राहिल्यामुळे आश्रमातला मुक्काम म्हणजे सुदैवाची देणगी आहे असेच त्यांना वाटते. हजारो रंगांच्या फुलांची वस्त्रे झाडे नेसली होती. वनवासात द्रौपदीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तजेला दिसली. फुलांकडे आणि झाडांकडे घटका ती बघत राहिली. तिचे हृदय आनंदाने नाचू लागले. जेथे ती स्वतः जाऊन फुले वेचू शकत नव्हती तिथली फुले भीम तिच्यासाठी आणून दिली. इतक्या असूनही त्यांच्या मनात सतत विचारित असत ते अर्जुनाचे आणि केवळ अर्जुनाचे. अर्जुन त्यांना भेटलेला आता 5 वर्ष होऊन गेली होती. असा विरह त्यांना सहन होत नव्हता. प्रत्येक दिवस आणि रात्र त्यांना एका वर्षासाठी वाटत होते. नेहमीसारखेच ते रानात भटकत असतात. एक दिवस त्यांना चकित करणारे दृश्य दिसले. पर्वताच्या शिखरावर एक अलौकिक असा प्रकाश त्यांना दिसला. त्या प्रकाशाकडे पांडव टक लावून पाहत होते. हळूहळू तो प्रकाश जवळ येतोय असं त्यांना वाटलं. आता त्यांना कळले की एक रथ त्यांच्याकडे येतो. त्या रथात अर्जुनाला पाहून ते आश्चर्याने थक्क झाले. रथातून उडी मारून अर्जुन खाली उतरला आणि त्यांच्या जवळ गेला. युधिष्ठिर, भीम आणि गुरु धौम्य यांच्या तो पाया पडला. आश्रमातल्या लोमास आणि इतर ऋषींना त्याने वंदन केले. अर्जुनाशी बोलण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आणि उत्तेजित झाला होता. अर्जुनाकडे मंत्रमुग्ध झाल्यागत पाहत द्रौपदी उभी होती. जशी काय पहिल्यांदाच त्याला पाहत. तिच्या पापण्या मिटत नव्हत्या. कोणीच बोलत नव्हते आणि प्रत्येकजण बोलत होता. ते अद्भुत वाटावे असं दृश्य. 5ही पांडव एकत्र आले होते. पोकळी भरून निघाली होती. आता अर्जुन त्यांच्याबरोबर होता. समाधानाच्या प्रकाशाने प्रत्येकाचा चेहरा उजळला. इंद्राचा सारथी मातली त्याचे पांडवांनी यथोचित स्वागत केले. त्याने पांडवांचा निरोप घेतला आणि ते इंद्राकडे जायला निघाले. लहान मुलाला घ्यावे त्याप्रमाणे युधिष्ठिराने अर्जुनाला आपल्या मांडीवर बसवले. त्याचे लाड केले. इंद्राने द्रौपदीसाठी पाठवलेल्या भेटवस्तू अर्जुनाने तिला दिल्या. रत्नाने मडलेले ते दागिने होते.
काही वेळाने सर्वांच्या हृदयाची धडधड शांत झाली आणि इतक्यात बाहेरून लोकांचा उत्तेजित आवाज ऐकला. युधिष्ठिराला भेटण्यासाठी इंद्र आला. इंद्र आपल्या रथातून खाली उतरला तेव्हा पांडवांनी त्याचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले. इंद्राने या स्वागताचा स्मितपूर्वक स्वीकार केला. इंद्र काय बोलतोय ऐकण्यासाठी सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. इंद्र त्यांना म्हणाला, तुमच्यावरची संकट नाहीशी होतील. शत्रूंना भ्यायचे तुम्हाला कारण होणार नाही. तुम्ही सर्व जगावर राज्य करा. इंद्र काही क्षण थांबला आणि त्यांना म्हणाला, आता तुमचा अर्जुन तुम्हाला परत मिळाला आहे. तेव्हा आता तुम्ही पर्वत उतरून काम्यकोणातील तुमच्या आश्रमात परत जा. माझ्या मदतीसाठी तुम्ही अर्जुनाला पाठवलं त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. त्याचं शौर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. स्वर्गलोकातली सर्व हकीकत तो तुम्हाला सांगेल. तुमची सर्वांची भेट झाली याचा मला आनंद झाला आहे. आणखी काही वर्षांनी तुमचे काळोखाचे दिवस संपतील. आता तुम्ही काम्यक मनातल्या आश्रमात. इंद्र निघून गेल्यानंतर पांडव काम्यक आश्रमाकडे जायला निघाले. आश्रमात जाऊन पोचल्यानंतर ते सगळे अर्जुनाभोवती बसले. त्याच्या अनेक साहसांविषयी माहिती सांगण्यास युधिष्ठिराने त्याला सांगितले. त्या सर्व हकीकतीत त्यांना सहभागी करून घेणे अर्जुनाच्या दृष्टीने मोठ्या आनंदाची गोष्ट होती. साहसांचे स्मरण ही थरारून टाकणारी गोष्ट असते. इंद्रकील पर्वत आणि त्याच्या उतारावर केलेल्या तपस्याविषयी हकीकत त्याने आधी सांगितली. वराहाच्या शिकारीवरून किराताशी झालेल्या युद्धाचे त्याने वर्णन केले. थरारून सोडणारे ते निवेदन होते. त्या ऐकत असताना युधिष्ठिराला आपल्या भावाचा अभिमान वाटला. भीम वारंवार अर्जुनाला हाताने तोपून शाबासकी देत होता. धावती भेट झाल्यामुळे त्याच्या डोळे आनंदाश्रूने भरले होते. अर्जुनाचा विरह त्याला अतिशय जाणवला. अर्जुनाने त्याला स्वर्गलोकातील इतर देवांनी दिलेल्या भेटवस्तूंची माहिती दिली. मग इंद्राची आणि उर्वशीची भेट, चित्रसेनाकडून घेतलेले नृत्यसंगीताचे धडे यांच्या हकीकत सांगत आपल्याला स्वर्गलोकात कशासाठी नेण्यात आले ते त्याने सांगितले. अर्जुन म्हणाला, स्वर्गलोकात माझा काळ सुखाचा आहे. एक दिवस माझा पिता इंद्र मला म्हणाला, तू माझं एक काम केलं पाहिजेस. निमात कवच या नावाचे काही असुर आहेत. ते मला अतिशय त्रास देत आहेत. ते खोल समुद्रात राहतात. आम्हाला ते अजिंक्य आहेत. तू त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश करावा अशी माझी इच्छा आहे. इंद्राने रत्नखचित मुकुट माझ्या मस्तकावर ठेवला आणि तो म्हणाला, या मुकुटामुळे आजपासून तू कीर्ती या नावाने ओळखला जाशील. दरबारातल्या ऋषींनी मला आशीर्वाद दिला. मातळी रथ घेऊन निघाला. नियात कवच असुरांशी युद्ध करण्यासाठी मी निघालो. स्वर्गलोक आणि पृथ्वी इथली अनेक सुंदर स्थळं पाहत मी त्या असुरांच्या नगरीत पोहोचलो. इंद्र निवात कवचांबरोबर युद्ध करण्यासाठी पुन्हा आला आहे अशी तिथल्या लोकांची समजूत झाली. माझ्या शंकाचा ध्वनी कानी पडतात युद्धासाठी नगराबाहेर आले. माझं आव्हान त्यांनी स्वीकारलं. युद्धाला सुरुवात झाली. या असुर युद्धात कुशल होते. जादू त्यांना वश होती. या मायेशी लढणं मला फारच कठीण होतं. प्रारंभी असं झालं, पण नंतर त्या असुरांना मी हाताळू शकलो. मी त्यांच्यावर माझ्या मोहिनी अस्त्राचा प्रयोग केला. मी त्या सर्वांवर मात केली. मायेचा त्याग करून ते सरळ युद्धात उतरले. ते उत्तम योद्धे होते. माझ्याकडे दिव्य अस्त्र होती. मी वज्र या इंद्राच्या खास अस्त्राचा त्यांच्यावर प्रयोग केला. या अस्त्रानं त्यांच्यावर मात केली. ते अस्त्र विजेसारखं त्यांच्यावर कोसळलं. या अस्त्रानं त्यांच्या कवचांचे तुकडे केले. कोसळलेल्या डोंगरांसारखे निवात कवच दिसत होते. मी इतका चांगला लढलो की मातलीने माझी खूप प्रशंसा केली. अशी लढाई आपण पूर्वी कधी पाहिली नव्हती असं तो म्हणाला. निवात कवचांना ठार मारल्यानंतर मी त्यांच्या नगरात प्रवेश केला. ते सुंदर नगर होतं. ते नगर इतकं श्रीमंत कसं झालं असं मी मातलीला विचारलं. इंद्राचं अमरावती नगर देखील इतकं सुंदर नव्हतं. मातली म्हणाली की पूर्वी ते इंद्राचंच नगर होतं, पण निवात कवचांनी आपल्या तपानं ब्रह्माला प्रसन्न केलं आणि ते नगर जिंकलं. ते अजिंक्य बनलं. देवांचंही त्यांच्यापुढे काही चालेना आणि म्हणूनच त्यांना ठार करण्यासाठी देवांना माझी गरज होती. मी देव नाही, मी मर्त्य आहे. आम्ही इंद्राची राजधानी अमरावतीला परत येताना आम्ही एक तरंत नगर पाहिलं. ते अद्भुत दृश्य पाहून मी अगदी थक्क झालो. मातली म्हणाला, अर्जुना, नगराचं नाव हिरण्यपुरी असं आहे. पुलोमा नावाची एक स्त्री या नगराची मालकीण आहे. तिला कालकेयी या नावाने ओळखले जाणारे अनेक पुत्र आहेत. त्यांच्याबरोबर ती या नगरात राहते. ब्रह्मांच्या वरामुळे या असुरांना देव मारू शकत नाही. तू निवात कवचांचा जसा नाश केलास तसा कालकेयांचा नाश केला. आम्ही कालकेयांच्या नगराकडे निघालो. मी कालकेयांना युद्धाचं आव्हान दिलं. त्यांना अजूनपर्यंत असं आव्हान कुणीच दिलेलं नव्हतं. इतके ते सुरक्षित होते. पण आता ते युद्ध करण्यासाठी बाहेर आले. युद्धाला सुरुवात झाली. त्यांच्याशी लढणं प्रारंभी मला कठीण केलं, पण माझ्याकडे पशुपत अस्त्र होतं.
मी त्या अस्त्राचा उपयोग केला आणि त्या सर्व कालकेयांना ठार केलं. मग आम्ही स्वर्गलोकात अमरावतीला परतलो. इंद्रानं मोठ्या आनंदानं आमचं स्वागत केलं. मातलीनं इंद्रांना दोन्ही युद्धांच्या ऐकत सांगून माझी आणि माझ्या पराक्रमाची प्रशंसा केली. तातांनी मला आलिंगन दिलं आणि आशीर्वाद दिला. मला माझा अतिशय अभिमान वाटला. तात मला म्हणाले, निवात कवच आणि कालकेय यांचा वध करून तू फार मोठं काम केलं. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. युधिष्ठिराचं भाग्य थोर म्हणून त्याला तुझ्यासारख्या भाऊ लावला. तू त्याच्या शेजारी उभा असताना त्याला भविष्याची काळजी ठेवण्याचं कारण नाही. सगळे कौरव आता मृतात गमावले. तातांनी मला अभेद्य असं चिलकत दिलं. त्यांच्याबरोबर माझे काही दिवस सुखात गेले. काही दिवसांनी मला तात म्हणाले, आपली निरोप घेण्याची वेळ आता आली आहे. तुझे भाऊ आणि द्रौपदी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं. त्याला आता बरीच वर्ष झाली. युधिष्ठिरानं माझ्याकडे आनंदाने दिलेली भेट मला आता त्याला परत केली पाहिजे. तातांनी मातलीचा रथ आणायला सांगितलं. माझ्या पित्याचा, चित्रसेनाचा आणि त्यांच्या दरबाराच्या सर्व ऋषींचा निरोप घेतला. मी अतिशय वेगाने प्रवास करीत तुम्हाला भेटण्यासाठी आलो. या क्षणी मी अत्यंत सुखी आहे. या आनंदापुढे स्वर्गातील सर्व सुख फिरले. ते आणखी काही दिवस बद्री आश्रमात राहिले. त्यांच्यासोबत आता अर्जुन असल्यामुळे आजूबाजूचे सर्व पर्वत त्यांना वेगवेगळे दिसू लागले. आपल्याला आवडलेली अनेक सुंदर स्थळं त्याने अर्जुनाला दाखवली. तिथे त्यांचा वेळ मोठ्या आनंदाने गेला. पण आता त्यांना भविष्यकाळाचा विचार करणं भाग होतं. काम्यकोणात परत जाण्याची वेळ आली आहे असं त्यांनी ठरवलं. काळ फार वेगाने निघून गेला याची त्यांना जाणीव झाली. 12 हा भयंकर आकडा तोंडावर आला होता. वनवासाची 10 वर्ष त्यांनी संपवली. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव युधिष्ठिराकडे आले आणि त्याला म्हणाले, आपला प्रिय चुलत भाऊ दुर्योधन याची आठवण करण्याची आता वेळ आली. भीम म्हणाला, होय पण आपण घेतलेल्या कठोर शब्द आठवण्याची वेळ आली आहे. त्या पापी दुर्योधनाची आठवण करण्याची वेळ. आपल्यावर लादल्या गेलेल्या वनवासाचे 11वं वर्ष. आणखी 2 वर्ष आपल्याला काढायचे. आपल्याला अज्ञातवासात काढायचं 1 वर्ष मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यांच्यापासून दूर जाऊन बराच काळ लोटला आहे. एखादं दुःख स्वप्न पाहावं आपण विसरून जातो, तसं ते आपल्याला विसरून गेले असते. ते मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. यवाना तू या जगाचा त्याग करून हिमवान पर्वताच्या उतरावर राहणाऱ्या ऋषींची भूमिका घेतली असती असाही त्याने विचार केला असता. या सुंदर गंधमादन पर्वतावर उतरून इंद्रानं सांगितल्याप्रमाणे आपण आता काम्यकोणात गेलं पाहिजे. हिमालयात गेलेले पांडव अर्जुनाची भेट झाल्यानंतर आता परतले आहेत याची आठवण आपण दुर्योधनाला करून दिली पाहिजे. आपल्या प्रिय चुलत्यानं त्याच्या गुप्त हेरांकडून अर्जुनाने केलेल्या प्रगतीविषयी माहिती मिळवली असणारच. आपण पर्वतावरून मैदानावर उतरल्याचं कळलं की त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठणार. आपण या जगाचा त्याग करून बद्री आश्रमात राहायला गेलो आहोत असं त्यांचा गैरसमज होता कामा नये. आपण परत आल्याचं कळलं की आपण घेतलेल्या शब्दा आपण विसरू नाही हेही त्यांना कळेल. हे सुंदर स्थळ सुरू जाणं नको वाटतं. आपल्या वनवासाची आपण इथं घालवलेली वर्ष सर्वात सुखाची होती. आपण अरण्यवासात आहोत असं इथं मुळीच वाटत नाही. या स्थळानं आपल्याला मोहिनी घातली आहे. इथं द्रौपदी अतिशय सुखी होती. हीच एक जागा आहे की जिथं तिचं स्मित मी पाहिलं. पण महाराज आपल्याला इथून गेलं पाहिजे. आणखी 3 वर्षांनी तुम्ही या जगाचे राजे झालेले असणार. बलराम, सात्यकी आणि कृष्ण उतावीळ होऊन हे भयंकर दिवस केव्हा संपतात याची वाट पाहत आहेत. आता आपण खाली मैदानात उतरूया. आपण या विश्वात्मके देवे येने वाक्यज्ञे दोषावे दोषोनी मद द्यावे पसाय दानहे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुदे पाहो जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी
भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंड देता बहीण. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. बिंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी. बहिलो आदि कृषी अखंडित, आदि ग्रंथोपजीवे विशेष योगी. दृष्टा दृष्ट विजये गोवालेवी. येत मनेसी विश्वेश्वरा, होईल दान कसा. येणे वरे ज्ञान देव सुखिया सुखिया झाला सुखिया.